आज आपल्याला बनवायची आहे चुलीवरची वांगे बटाट्याची भाजी। सुरुवातीला वांगे चिरून घेऊ। तर बटाटे पण चिरून घेऊ। आता पाणी टाकून घेऊ धुवायला। आता भाजीसाठी थोडं खोबरं किसून घेऊ। आता भाजीला थोडंसं लसूण सोलायचा। भाजीसाठी आता जिरं, लसूण, खोबरं, कोथिंबीर भाजून घेऊ। नंतर थोडे शेंगदाणे पण भाजून घेऊ। आता पाट्यावर वाटण्यासाठी आपण जिरं, खोबरं, लसूण, कोथिंबीर, वाटण चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं। भाजीसाठी आता शेंगदाणे पण कुटून घेऊ। भाजीसाठी कांदे, टमाटे चिरून घ्यायचे। आता नंतर कढई तापत ठेवू। कढई तापल्यानंतर तेल टाकून घेऊ। तापल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून घ्यायची। नंतर थोडं जिरं, नंतर धना पावडर, कापलेला कांदा टाकून घेऊ। कांदा चांगला परतून घ्यायचा। चांगला परतल्यानंतर कापलेले टमाटे टाकू। ते पण असे चांगले परतून घ्यायचे। आता वाटलेला मसाला टाकून घेऊ। चांगला असा परतून घ्यायचा। नंतर थोडी हळद, थोडं तिखट मसाला चांगला असं मिक्स करून घ्यायचं। आता वांगे बटाटे टाकून घ्यायचे। थोडं मीठ टाकून घ्यायचं। आता शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेऊ। आता चांगलं परतल्यानंतर पाणी टाकून घेऊ। आता भाजी शिजण्यासाठी ताट ठेवून घेऊ।